श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, विद्यार्थी पालकांसाठी धक्कादायक बातमी. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर बघा पालकांनो, प्रेक्षकांनो, क्राईम न्यूज आहे. महाराष्ट्रातून धक्कादायक बातमी आहे. 27 वर्षाची शिक्षिका आणि मुलगा 17 वर्षाचा. त्यानंतर शिक्षिकेने मुलाला केलं उत्तेजित आणि स्टाफ रूम मध्ये घडली मोठी दुर्दैवी घटना. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. एक शिक्षिका होती. आजपर्यंत तुम्ही ज्या घटना बघतायत त्याच्यामध्ये शिक्षक मुलीवर अत्याचार करतायत, पण इथे उलट झालेलं दिसतंय आपल्याला. शिक्षिका आहे आणि विद्यार्थी आहे, या दोघांमध्ये नेमकं काय घडलं आणि नेमका हा प्रकार कसा घडलेला आहे, त्यामुळे नक्की तुम्ही विद्यार्थी पालक असताल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. उत्तेजित केलं त्या शिक्षिकेने त्या मुलाला आणि त्यानंतर त्या मुलाने कशा प्रकारे त्या शिक्षिकेसोबत काय कृत्य केलं हे आपण बघणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केले, धन्यवाद. तर ही घटना आहे महाराष्ट्रातील पुणे म्हणजे आपल्या विद्येचं माहेर घर आहे. पुण्यात नेमकं नक्की चाललंय तरी काय, अशी विचारण्याची वेळ आली आहे. एकामागून एक अशा घटना घडत आहेत की विद्येच्या माहेरघरात हे काय सुरू आहे हा प्रश्न पडलेला आहे. महिलावरील अत्याचाराच्या घटना पुण्यात दिवसेंदिवस वाढत असताना आता एक अत्याचाराची घटना समोर आलेली आहे. त्यामुळे सर्वजण चक्रावून गेले आहेत. शिवाय सर्वांना धक्का देखील बसला आहे. विशेष म्हणजे ही घटना एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली आहे. इथे एका 27 वर्षाच्या शिक्षिकेने 10वीत शिकणाऱ्या 17 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासमोर असं काही कृत्य केलं की सर्व महाराष्ट्र हादरलेला आहे. हा धक्कादायक प्रकार पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला आहे. पीडित विद्यार्थी हा 10वीच्या वर्गात शिकतो. त्याचे वय 17 वर्ष आहे. याच शाळेत एक शिक्षिका आहे. तिचे वय जवळपास 27 वर्ष आहे. 27 डिसेंबरला हा विद्यार्थी 10वीची सराव परीक्षा देण्यासाठी शाळेत आला होता. त्यावेळी विद्यार्थ्याला त्या शिक्षकाने गळ घातली, त्याला प्रेमाची भुरळ टाकली, त्यानंतर त्याला शरीर संबंध ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलं, त्याला उत्तेजित केलं. हा सर्व प्रकार त्यावेळी शाळेतच होत होता. विद्यार्थी उत्तेजित झाला, कारण आता शिक्षकाने त्याला उत्तेजित केल्यानंतर तो विद्यार्थी स्वाभाविक उत्तेजित होणारच. पुरुषाचं जे स्पर्म असतात ते ऍक्टिव्ह होणारच. त्यानंतर शाळेतील स्टाफ रूम मध्ये त्यानंतर ते दोघं गेले. तिथे त्यांच्यावर अत्याचार केले. स्टाफ रूम मध्ये काहीतरी वाईट होतंय याची भनक शाळेच्या मुख्याध्यापिकाला लागली. त्याच वेळी त्या दोघांनी तातडीने स्टाफ रूम मध्ये गेले. त्यानंतर ते दोघे नको त्या स्थितीत आढळून आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडीस आला. तातडीने विद्यार्थ्याच्या पालकांना याची माहिती देण्यात आली आणि हे प्रकरण शाळेने दखल घेतली आहे. याबाबत मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. झालेली संपूर्ण घटना त्यांनी पोलिसांना सांगितली. शिवाय संबंधित शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे आणि शिक्षकाने स्वतः कबूल केले की मी त्या मुलासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले आहे. मुलाचं मेडिकल झालेलं आहे आणि आता त्या शिक्षिकेला अटक करण्यात आलेली आहे. या कृत्यानंतर शिक्षिकेला शाळेतून निलंबित करण्यात आलेलं आहे. शिवाय झालेल्या प्रकारानंतर मुख्याध्यापकांनी पालकांची बैठक घेतली असून याबाबत सर्व पालकांना आपल्याबद्दल माफी मागितलेली आहे. अशा प्रकारची घटना होणार नाहीये आणि पुढे आम्ही सर्व प्रशासन आणि विद्यार्थी मुलांची काळजी घेऊ, अशा प्रकारचं आश्वासन पालकांना दिलेलं आहे. तर विद्यार्थी पालकांनो, प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. एका 27 वर्षीय महिला शिक्षकाने 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत जे काही कृत्य केले, आपलं याच्याबद्दल मत काय कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एका शेअरमुळे नक्कीच सर्वांना फायदा होईल. आपल्या मुलांची काळजी घ्या. स्वामी समर्थ.